जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या मित्रांनो आपण आता सोनप्रयागला पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्याला चालायला सुरुवात केली. आपण ट्रेक चालू केलेला आहे. समोर बघताय तुम्ही ही चौकी. सर्वजण आपले निघाले जाण्यासाठी. चला तर आपण पण जाऊयात. यू आया जय बोले. सोनप्रयागवरून आपण पुढे चालत येऊन 500 मीटर अंतर चाललो आपण आणि पुढे येऊन आपल्याला इथून आता ज्या जागेवरती आपण आहोत इथून तर डायरेक्ट गौरीकुंडपर्यंत आपल्याला गाडी असते नेण्यासाठी. काही ते चार्ज काहीतरी 20 रुपये किंवा 15 रुपये काहीतरी आहे. आता गाडीमध्ये बसायचं आपण. मित्रांनो आपण ट्रेक सध्या चालू केलेलं आहे. आता थोडंसं वरती आलो आपण. ट्रेक करायला फायदा येतो थोडे. आपण चढायला चालू केलेलं आहे आणि आपली काही लोक सर्व लोक डिवाइड झाली. काही लोक घोड्याने आलेत, काही लोक चालत आलेत आणि अजूनही मागून लोक येतात भरपूर. तर पण आलेलो आहे एवढा अंतर पार करत आलेलो आहेत आणि आपल्याकडे टेन्शन नाही एवढा. आलो गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की आपली तिकडे वस्ती होणार आहे. आजची वस्ती तिकडे होणार आहे. सकाळी अभिषेकचं दर्शन घेऊन मग डायरेक्ट आपण सकाळी म्हणजे 10 साडे 11 वाजता खाली येणार होतं. पण चालत तिथं जाऊया चालत करत. समोर रस्ता दिसतो आपल्या. थोडासा हार्ड आहे पण ठीक आहे. आता पहिलं मंदिर लागलेलं आहे भैरवनाथचं. समोर बघता भैरवनाथचं मंदिर. मंदिराच्या जरासं पुढे येऊन आपल्या समोर असं सुंदर असं व्ह्यू दिसतो. तुम्ही पाहता येईल समोर खूप चांगलं धबधबा होतो. वरून टायमाने चेंज होतो. म्हणजे मागाशी एकदम धुका वगैरे काय नव्हता पण आता बघा काही दिसत पण नाही आहे आणि एकदम धुका झालं सर्व. आपल्या गावातल्या काही लेडीज वगैरे होत्या त्या घोड्यावरती गेले पुढे. आपण जाऊ हल्लो. पण अर्धवट आलेलो आहोत आणि आता 10 किलोमीटर उरला आपला आणि बेकार क्लायमेट झालं. बेकार म्हणजे काही सुचतच नाही. साडाशी पण वाटत नाही मला. हे बघा समोर तुम्ही फॉग बघताय. बेकार आलं दिलं आमची चालून मागे कमल्या का पण आपले सोबत. मित्रांनो हा मेन अंतर आहे. भीमशिन नंतर हा ब्रिज लागून ना
ब्रिजच्या नंतर एवढी चढाई करायची पूर्ण ते तिथपर्यंत एवढं चालायचं आहे. जाऊया हळूहळू, वातावरण अजून तिकडं चाललं आहे. मित्रांनो आपल्याला मेन टप्पा पार करायचा आहे. हा चालू झाला मेन टप्पा आपला डायरेक्ट तिथपर्यंत, ते समोर दिसतं तिथपर्यंत जायचं आपल्याला. पूर्ण अशी चरण आहे बघा ते तिथं. चला तर निघूयात हळूहळू. जरासं वेळानंतर आपण कॉफी प्यायला बसलो. खूपच वरती आलो आपण. अजून आता 7 किलोमीटर होते. तर मित्रांनो मी घोड्याच्या सवारीने रुद्रवाडीपर्यंत आलेलो आहे. म्हणजे आता इथून 1.5 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. तर तुम्हाला मी सांगतो की मी 15 ते 16 किलोमीटर चाललो. म्हणजे 16 तर नाही, जास्तच पकडून झाला. एवढा अंतर मला माहिती पण नाही. बराच मी चाललो. पण शॉर्टकट मारायला गेलो तर तिथे माझा पाय नचकला. त्यामुळे मला घोड्याची गरज लागलीच नाही शेवटी. आणि ॲक्च्युली मला पूर्ण घामत निघालेलं होई, कारण की वरून खूप पाऊस पडत होता. आणि मध्ये आतमध्ये माझी स्वेटर पण आहे. स्वेटरच्या वरती रेनकोट आहे, तरी पण एवढी थंडी वाजते मला. आता आपण पोचलेलो समोर तुम्ही बघताय व्ह्यू. आधी 1.5 किलोमीटर चालायचं आहे. चला तर जाऊया आता चालत हळूहळू. बेकार थंडी वाजते. मित्रांनो जर तुम्ही येत असाल ना तर प्लीज तुम्हाला सांगतो, घोडा करायचा असेल डायरेक्ट खालूनच काढा. चला तर जाऊया आपण. डायरेक्ट 1.5 किलोमीटर चालायचं आपल्याला. अजून त्यावेळेस मंदिरात जाऊन वाटतो बोललो मी त्याच जागेवरती. 1 मिनटं पण झालं नाही भाई. दुखावा का बघा, त्याच जागेवरती मी अजूनपर्यंत. दुखावा का इथे किती दिसतं तुम्हाला? 1 मिनटं होऊन जाईल. 1 मिनटं लगेच दुखायला. मला त्या पाऊस पडले होते. आणि समोर त्या मंदिराच्या मागे ना पूर्ण बरफ आहे. जाऊया आपण हळूहळू पुढे. चित्रपाणवरून थोड्याशा चढणी चढून आपण पोचलेलो गेटजवळ. समोर गेट दिसत तुम्हाला. आणि दुकान असलं का तुम्ही मुलीं दिसणार नाही होते. डायरेक्ट गेल्यावरती दाखवू तिकडे आपण. फायनली येऊन आपण पोचलेलो आहोत. आणि समोर आपल्या जन्नत दिसतंय. 1 नंबर. आता जीव आला माझ्या. आता खाली जायचं आपल्या. खाली जायचं काही टेन्शन नाही. जाऊ, दर्शन घेऊ. वस्ती राहायचं असेल तर राहू, नाही तर निघू खाली. चला फायनली पोचलेलो आहोत. हा जय श्री केदार भोलेनाथ की जय. ते गेलेलो बट 3 वाजता मंदिर बंद होतो म्हणून आपण परत खाली आलो नाश्ता करून. कारण की असं आपली माणसं इथं बसले लवकर येऊनच. तर नाश्ता करतो. मंदिर कितीला होतं माहिती नाही. बहुतेक मला वाटतं 5 वाजता होतं मंदिर. जाऊ तिकडे पण. चला.
मित्रांनो पण आरतीवरून आलेलो आहोत आणि खूप थंडी, बेकार थंडी, बेकार. मी बघते समोर एवढा पाऊस झाला आहे, सर्व लोक गेलेली. आणि आता दुपारी आम्ही जेव्हा पोचलो ना इथे किती 4 काहीतरी, मी 4 वाजता पोचलो इथे, 3:30 4ला. तर तेव्हा मंदिर बंद झालं 3 वाजता, तर दर्शन का आपल्याला भेटला नाही. तर आपण रूम घेतली इथे, मग इथे वस्ती आपला मुक्काम आहे आणि सकाळी पहाटे आपला दर्शन होणार आहे 5 वाजता. तर आता चाललं रूमवरती आराम करण्यासाठी. चला.